आपल्याला उशीर होतोय पण तरी ध्येयाध्यासावरचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बघूयातच आपण. कारण असं जर सोडून दिलं तर पुढच्या वर्षीपर्यंत ते मनामध्ये घोळत राहील. आणि ध्येयाध्यासाने खरा जर ध्येयाध्यास असेल तर परमात्मा हा प्राप्तच होतो. काय होतो? परमात्मा प्राप्तच होतो. चकार नक्कीच होतो. पण तो ध्येयाध्यास तसा पाहिजे. काय झालं? एक पारधी होता. तो पक्ष्यांची शिकार करायचा, मारायचा आणि खायचा. आता त्याचं ते जीवनच तसं होतं. एक साधू चालले होते. बरं, तो हुशार होता, तो भगवंताचा भक्त होता. त्यांनी साधूला घरात बोलवलं. म्हणे, साधू येता का? आमच्या घरी जेवण करून जा. आता जेवण करून जा. बर, साधू म्हणे, कुठंतरी जेवायचं, याच्याकडे जेऊ. आता साधूला काय माहिती हा काय खाऊ घालणार आहे. साधूला घरात बोलवलं, पूजा वगैरे केली आणि त्यांनी काय विचारलं? आपण जनरली काय विचारतो? कुणी आलं आपल्या जवळचं याचं तर काय काय विचारतो? पण भाकरी करू, पोळी करू, वरण करू असं विचारतो का भाजी कशाची करू विचारतो? काय विचारतो? भाजी कशाची करू हेच विचारतो ना. तसंच त्या पारध्याने विचारलं साधूंना, साधू कोणत्या पक्षाची भाजी करू? पक्षाची भाजी खायची? साधूने ओळखलं हा निस्सीम भक्त आहे. हा आहे पारधी पण स्वच्छ मनाचा आहे. साधूने सांगितलं, भल्या माणसा कोणत्या पक्षाची भाजी? आओ तुम्ही सांगा तर. 30 वर्षापासून इथे फिरतो म्हणे मी, एक नाही एक ठिकाणं माहिती म्हणे आपल्याला पक्षाचं. तुम्ही फक्त नाव सांगा. नाही, वर्णन करा. तुम्हाला नाव माहित नसतं तर वर्णन करा. साधू म्हणला, बरोबर आहे कडे, वर्णन करतो, नाव तर काही माहिती नाही. किती नावं सांगणार आहे? सहस्त्र नाम आहेत त्याचे, कोणतं नाम सांगणार? मग साधू म्हणला, मी वर्णन करतो, तसा पक्षी आण, मगच मी जेवेल. तुम्ही वर्णन करा. काही नाही म्हणे, पितांबर नेसलेला पाहिजे, मोराचं मुकुट पाहिजे, सावळ्या रंगाचा पाहिजे, असा पक्षी आणून दे. आणखीन एक वर्णन आहे त्याच्यातलं, आत्ता मला आठवत नाहीये. पिवळा पितांबर नेसलेला, मोर पिसाचं मुकुट घातलेला, सावळ्या रंगाचा, बासरी वाजवणारा. तो म्हणला, एवढं आयुष्य गेलं पक्षी मारण्यामध्ये, असा तर पक्षी कुठं दिसला नाही मला. पण ज्या अर्थी साधू म्हणाले त्या अर्थी पक्षी नक्कीच असणार. आता तो साधूला त्यांनी सांगितलं, साधू महाराज तुम्ही जाऊ नका बरं का. असा पक्षी आणतो आणि त्याची भाजी करूनच तुम्हाला खाऊ घालतो, त्याच्याशिवाय मी राहतच नाही. साधू म्हणले, ठीक आहे, मी राहतो म्हणे, इथं थांबतो. नामस्मरण करायला लागला. साधू आपले नामस्मरण करत बसले. हा निघाला. कसा पक्षी शोधायचा होता? पिवळा पितांबर, मोर पिसाचं मुकुट, अजून काय? सावळ्या रंगाचा, बासरी वाजवणार. परत परत सांगायचंय बरं का, हे मला, मी विसरून जाते. परत सांगायचं. आता हा फिरायला लागला. या जंगलातून त्या जंगलात सकाळपासून निघालेला. संध्याकाळ झाली, पक्षीच सापडेना असं. आता म्हणला, सकाळपासून साधू महाराज उपाशी आहेत, आपण तर त्यांना वचन देऊन आलो. रात्रभर फिरत राहिला. पक्षी कसा शोधत होता तो? पिवळा पितांबर नेसलेला, सावळ्या रंगाचा, मोरा पिसाचं मुकुट असणारा, बासरी वाजवणारा. भर फिरला, कुठेच पक्षी सापडेना. बरं, जीवामध्ये घालमेल, माझ्यामुळे साधू उपाशी, माझ्यामुळे साधू उपाशी, माझ्यामुळे. 2 दिवस फिरला, कुठेच पक्षी मिळाला. कसा पक्षी पाहिजे होता? असा पक्षीच मिळेना. दुसरा दिवस उजाडला आणि आता तो म्हणाला की काही या जीवाला अर्थ नाही. साधूनी सांगितलेला पक्षी काही मिळत नाही आणि आता असं तोंड घेऊन साधूकडे जाणं
शक्य नाही. त्यापेक्षा असं करतो म्हणे मी इथंच आत्महत्या करून टाकतो, म्हणजे साधूकडे जाणं टळतं, जाणंच संपतं आणि साधूचे जे काय दोष असतील ते असेही मला लागणारच आहेत. 2 दिवसापासून साधूला आपण उपाशी ठेवलं, आता तो विचार करतो आत्महत्या करायचा की त्याच्या खांद्यावर एक पक्षी येऊन बसतो. थोडी गुंगी लागलेली असते त्याला आणि पक्षी येऊन बसतो. कसा असतो तो पक्षी? बासरी वाजवणारा. तो म्हणतो ज्या अर्थी स्वप्नात आला त्या अर्थी प्रत्यक्षात नक्कीच आहे. पटकन जीवाचं रान करतो, उठतो, पुढे जातो आणि एक पक्षी तसा त्याला झाडावर दिसतो. आता काय म्हणतात, त्या पारध्याचा राग उसळून आला. त्याने त्या पक्षाला असं दोरीने करकचून बांधलं, फरकटत 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 आणलं आणि कोसावरून आवाज येत, साधू महाराज आणला पक्षी, आणला पक्षी. साधूच्या हातापायात लट 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 कापायला लागले. म्हणला तुम्ही आधी बघता का भाजीच करून देऊ? ए बाबा थांब थांब, मला आधी पक्षी बघू दे. साधू बघतात, माझा श्रीकृष्ण परमात्मा पिवळा पितांबर नेसलेला, मोर पिसाचं मुकुट घातलेला, सावळ्या रंगाचा, बासरी वाजवत असलेला, रक्ताच्या थारोळ्यामध्ये निपचित पडला होता. साधू महाराज गेले, पटकन जाऊन त्यांनी त्या पक्षाला धरलं, घट्ट छातीशी धरलं. म्हणाले भगवंता, अरे कुणी जपी तपी याच्या स्वप्नात तू न जाणारा या पारध्याच्या दोरीमध्ये कसा अडकते, काय अवस्था करून घेतली स्वतःची. रक्त बंबाळ झाला माझा कृष्ण परमात्मा. भगवंत म्हणाले, साधू महाराज, हा ध्येय ध्यासाने एकाग्रतेने एकच विचाराने प्रेरित झालेला होता. तो ध्येयाध्यास जर भगवंत प्राप्तीचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताची प्राप्ती होतेच होते. नंतर आहे प्राणाध्यास आणि नंतर आहे अंतःकरण ध्यास. या भगवंताच्या सगळ्या लीला या ध्यासांमधून आहेत. हरये नमः, हरये नमः, नमः. आता या सगळ्या धेनुकासूर, बकासूर, वर्त, शकटासूर सगळ्यांना मारत 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 सगळेजण दमले. एके ठिकाणी येऊन थांबले, वृंदावनापर्यंत आले. सगळे गोप म्हणतात, कृष्ण आता आम्हाला भूक लागली, काहीतरी दे. भगवंत म्हणाला, हे बा मी शेला अंथरतो, तुम्ही सगळ्यांनी जे काय आणलं असेल ते याच्यावर टाका आणि आपण सगळे मिळून त्याचा काला करू. आता भगवंत त्यांनी शेला अंथरला. ज्याने कोणी मुरमुरे, लाया, टोमॅटो, दही, मिरची